दोन बलाढ्य संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा आणि ऋतिक यांनी टाकलेला चेंडू, छान असा चेंडू होता तो, यष्टीरक्षकाला चकवून तो एक धावासाठी गेलेला आहे आणि धाव संख्या झालेली ती 2 धावा झालेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक आपल्या संघासाठी छान अशी गोलंदाजी करतोय. छान असा चेंडू होता, छानच, खूपच छान होता चेंडू. फलंदाजाला चकवत तो यष्टीरक्षकाच्या हातात. 2 चेंडू 2 धावा झालेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक आणि त्याने टाकलेला चेंडू, एक धाव मिळालेल्या चेंडूवरती. धावसंख्या झालेली ती 3 धावा झालेल्या आहेत ओमकार मालाड या संघाचे. 3 चेंडू आणि 3 धावा. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. दोन्ही संघाच्या खेळाडूंना सूचना, कोणीही मैदानाच्या आतमध्ये येऊ नये. खेळाडू व्यतिरिक्त दोन्ही संघाच्या खेळाडूंना सूचना. दोन्ही संघाच्या खेळाडूंना सूचना, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. सामन्याचं पहिलं षटक चालू आहे. 3 चेंडू आणि 3 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक आपल्या संघासाठी गोलंदाजी करताना. आणि त्याने टाकलेला चेंडू, पंचांचा निर्णय, एक अवांतर धाव मिळालेली आहे. वाईट चेंडू टाकलेला आहे. 4 धावा झालेल्या आहेत. सामन्यातील पहिलं षटक चालू आहे. 4 धावा झालेल्या आहेत. ओमकार मालाड या संघाचा गुणफलक आहे तो 4 धावा. आणि छान असा चेंडू, या चेंडूवरती एक धाव मिळालेली आहे. धाव संख्या झालेली ती 5 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू आणि 5 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक आपल्या संघासाठी गोलंदाजी करताना. आणि गोलंदाज टाकलेला हा चेंडू, पुन्हा एकदा एका अवांतर धाव मिळालेली, धाव संख्या झालेली ती 6 धावा झालेल्या आहेत. सामन्याचा पहिला षटक चालू आहे. पुन्हा एक अवांतर धाव संख्या झालेली ती 7 धावा झालेल्या आहेत. संघाचं पहिलं षटक चालू आहे. 7 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक आपल्या संघासाठी गोलंदाजी करताना. आणि त्याने टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा एक अवांतर धाव मिळालेला आहे. धाव संख्या झालेली ती 8 धावा झालेल्या आहेत. संघाचं पहिलं षटक चालू आहे. धाव संख्या आहे ती 8 धावा. ओमकार मालाड या संघाचा धावफलक 8 धावा झालेल्या आहेत. सामन्याचं पहिलं षटक चालू आहे. सामन्यातील पहिल्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत.
सामन्यातील पहिल्या षटकातील 4 चेंडू झालेले 8 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक आपल्या संघासाठी. आणि छान असा टोलवलेला चेंडू, या चेंडूवरती 1 धाव मिळालेली आहे. धाव संख्येत भर झालेली, धाव संख्या झालेली 9 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू आणि 9 धावा. आणि पुन्हा एक अवांतर धावा. पंचांचा निर्णय, एक अवांतर धाव मिळालेला, वाईट चेंडू टाकलेला आहे. धाव संख्या झालेली ती 10 धावा झालेल्या आहेत. संघाचं पहिलं षटक चालू आहे. 5 चेंडू आणि 10 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक. पुन्हा एकदा या चेंडूवरती 1 धाव मिळालेली आहे. धाव संख्या झालेली ती 11 धावा झालेल्या आहेत. संघाचं पहिलं षटक संपलेलं आहे. 11 धावा झालेल्या आहेत. ओमकार मालाड संघाचा धाव फलक 11 धावा, पहिलं षटक संपलेलं आहे. आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज येत आहे तो सूरज उपाध्याय. दुसरं षटक घेऊन येतोय तो आपल्या संघासाठी. संघाचं दुसरं षटक सूरज. फलंदाजी जी धुरा सांभाळणार आहे तो अरुण उर्फ डोरा. सामन्यातील दुसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. गोलंदाज आहे तो सूरज. फलंदाजी करणार आहे तो अरुण उर्फ डोरा. आणि त्याने टाकलेला चेंडू, पहिला चेंडू आणि छान असा खणखणीत असा चौकार. पहिल्या चेंडूवरती छान असा खणखणीत चौकार मारलेला आहे तो फलंदाज डोरा याने. आणि धाव संख्या झालेली ती 15 धावा झालेली आहेत. छान असा खणखणीत असा चौकार. पुन्हा एकदा फलंदाज डोरा आपल्या संघासाठी छान अशी फलंदाजी करताना. आणि पुन्हा एकदा 1-2 धावासाठी छानसा फटका मारलेला आहे. त्याने 2 चेंडू मध्ये 6 धावा केलेल्या आहेत. संघाची धाव संख्या झाली ती 17 धावा झालेल्या आहेत. संघाचं दुसरं षटक चालू आहे. संघाचा धाव फलक 17 धावा झालेले आहे. दुसरं षटक चालू आहे. ओमकार मालाड या संघाचा धाव फलक. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. गोलंदाज सूरज. आणि त्याने टाकलेला चेंडू. पंचांचा निर्णय, एक अवांतर धाव मिळालेली आहे. धाव संख्येत भर झाली आहे. धाव संख्या ती 18 धावा झालेली आहेत.
आणि छान अशा चेंडूवरती फलंदाज बाद झालेला आहे. त्रिफळाची दोन माघारी परतत असलेला डोरा छान अशा चेंडूवरती बाद झाला. ओमकार मालाड या संघाचा धाव फलक 18 धावा झालेल्या आहेत. संघाचे दुसरं षटक चालू आहे. चालू सामन्यातील पंचांची भूमिका स्वीकारतायत ते सुदर्शन कदम उर्फ सिद्धू. लेग अंपायर म्हणून काम पाहतायत ते प्रदीप मोरे उर्फ नाना. तिसरे पंच म्हणून काम पाहतात ते दिलीप मोरे. डोरा यांची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो फलंदाज दिवेश. गोलंदाज सूरज आपल्या संघासाठी गोलंदाजी करताना. आणि त्याने टाकलेल्या चेंडूवरती पहिलाच एक धाव मिळालेल्या चेंडूवरती छान असा फटका होता त्याचा. पण या चेंडूवरती एक धाव मिळालेली आहे. धाव संख्या झालेली ती 19 धावा झालेल्या आहेत. संघाचं दुसरं षटक चालू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज याने टाकलेला चेंडू या चेंडूवरती खणखणीत असा चौकार. कुडा यांनी मारलेला खणखणीत चौकार. धाव संख्या झाली ती 23 धाव झालेल्या आहेत. ओमकार मालाड्या संघाचा धाव फलक 23 धावा. संघाचे दुसरं षटक चालू आहे. दोन षटकामध्ये आपल्याला खणखणीत दोन चौकार पाहायला मिळाले होते. एक कुडा आणि एक डोरा या दोन्ही फलंदाजांनी चौकार मारलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी करताना सूरज. आणि पुन्हा एकदा एक खणखणीत चौकार. छान असा चौकार पुन्हा एकदा कुडा यांच्या बॅट मधून आलेला आहे. धाव संख्या झाली ती 27 धावा. संघाचं दुसरं षटक झालेलं आहे. 27 धावा झालेल्या आहेत. दोन चेंडूवरती दोन खणखणीत चौकार पाहायला मिळाले आहेत. ते आपल्याला ओमकार मालाडे संघातील खेळाडू कुडा छान अशी फलंदाजी केलेली आहे. आणि आपल्याला छान असं इथे प्रात्यक्षिक बघायला भेटत आहे ते बॅटिंगचं फलंदाजीचं. तिसरे षटक घेऊन आलेला आहे तो गोलंदाज आकाश. त्याने टाकलेल्या पहिल्या चेंडूवरती त्रिफळाची दोन माघारी परतलेला आहे तो दिवेश. पहिला चेंडूवरती त्रिफळाची झालेला आहे दिवेश. दिवेशाची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो भावेन. गोलंदाज आकाशाच्या पहिल्या चेंडूवरती त्रिफळाची दोन माघारी परतलेला दिवेश. पुन्हा एकदा फलंदाजी करताना भावेन. आणि छान असा चेंडू आणि या चेंडूवरती एक धाव मिळालेल्या चेंडूवरती फलंदाज धावचित होता होता वाचलेला.
संघाची धावसंख्या 28 धावा झालेली आहे. संघाचं तिसरं षटक चालू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश आपल्या संघासाठी गोलंदाजी करताना. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. छान अशी गोलंदाजी आकाशाची. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश आणि या चेंडूवरती 2 धावा मिळालेल्या आहेत. छान असा फटका होता त्याचा. छान असा फटका होता. 2 धावा मिळालेल्या आहेत त्या चेंडूवरती. धाव संख्या आली ती 30 धावा झालेल्या आहेत. आणि पंचांचा निर्णय. एक अवांतर धाव मिळालेली आहे. वाईट चेंडू टाकलेला. धाव संख्येत भर झालेली आहे. धाव संख्या झालेली ती 31 धावा झालेली आहेत. ओमकार मालाड या संघाचा धाव फलक 31 धावा. संघाचं तिसरं षटक चालू आहे. छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे ती. आणि एक धाव मिळालेल्या चेंडूवरती. धाव संख्या ती 32 धावा झालेल्या आहेत. संघाचं तिसरं षटक चालू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश. आणि पुन्हा एकदा एक धाव मिळालेल्या चेंडूवरती. धाव संख्या आलेली ती 33 धावा झालेल्या आहे. संघाचं तिसरं षटक संपलेलं आहे. ओमकार मालाड या संघाचा धाव फलक 33 धावा. 3 षटकं संपलेली आहेत. चौथ्या षटकाला सुरुवात. संघाचा शेवटचा आणि चौथा षटक घेऊन आलेला आहे तो गोलंदाज ऋत्विक. आणि पंचांचा निर्णय. नो बॉल टाकलेला आहे. एक अवांतर धाव मिळालेली आहे. धाव संख्या आलेली ती 34 धावा. आणि छान असा फटका. खणखणीत फटका 2 धावांसाठी. या चेंडूवरती 2 धाव मिळालेल्या. धाव संख्या आलेली ती 36 धावा झालेल्या आहेत. संघाचं चौथं षटक चालू आहे. 36 धावा. पुन्हा एकदा फलंदाज भावेन आपल्या संघासाठी फलंदाजी करताना. छान असा चेंडू होता. हा चेंडू फलंदाजाला चकवत यष्टीरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा गोलंदाज ऋत्विक आपल्या संघासाठी गोलंदाजी करताना. आणि त्याने टाकलेल्या चेंडूवरती खणखणीत चौकार. चौथा चौकार पाहायला मिळतोय तो ओमकार मालाड. छान अशी फलंदाजी करताना. बंद.
आणि फलंदाज धावचीत झालेला आहे. धावसंख्या आहे 40 धावा आहेत. संघाचे चौथा आणि शेवटच्या षटक चालू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज ऋत्विक आपल्या संघासाठी गोलंदाजी करताना. आणि त्याने टाकलेला चेंडू आणि फलंदाज बाद झालेला आहे. फलंदाज त्रिफळाची तोंड करताना. दीपक सामन्यातील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. फलंदाज आहे तो विनोद आपल्या संघासाठी फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे तो फलंदाज विनोद. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. आणि एकदा मिळालेल्या चेंडूवरती संघाची धाव संख्या आलेली ती 41 झालेली आहेत. ओमकार मालाड या संघामध्ये आपल्याला 4 चौकार पाहायला मिळाले होते. 2 चौकार मारले होते ते कुडा, 1 चौकार मारला होता तो डोरा आणि 1 चौकार champion.
चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती एक धाव मारलेली आहे. धाव संख्येत भर झालेली, धाव संख्या झालेली ती 28 धावा. ओम साई गणेश संघाची धाव संख्या आली ती 28. पुन्हा एकदा गोलंदाज विनोद साई मंदिर दिशेने मारा करताना आणि त्याने टाकलेला चेंडू, छान असा चेंडू होता. आणि पंचांचा निर्णय, एक अवांतर धाव मिळालेला, वाईट चेंडू टाकलेला आहे. धाव संख्येत भर झालेली, धाव संख्या ती 29 धावा. छान असा चेंडू विनोद्याचा. आणि पुन्हा एकदा एक छान असा फटका, 2 धाव मिळालेल्या चेंडूवरती. धाव संख्या आलेली ती 31 धावा झालेल्या आहेत. शेवटच्या षटकातील पुढचा चेंडू आणि फलंदाज यष्टीचित झालेला आहे. ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का, सगळ्यात खाली येतात अंबानी, बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात सेठ लोक. आणि विजयी संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. ओंकार महालाड हा संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक 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 अभिनंदन.